तर नमस्कार मित्रांनो, भरपूर जण आंबाई वॉटरफॉलचा प्लॅन करत असाल ना, तर लोकेशन लावून भरपूर जण येतात. तर भरपूर जणांची मिसअंडरस्टँडिंग होती की लोकेशन भेटत नाही. लोक पुढं जातात 1 किलोमीटर आणि तिकडे खाली उतरतात, मग तिकडे वगैरे पाणी वगैरे नाही भेटत. तर त्यामुळे तुम्हाला लोकेशन दाखवतो मी. हे बघा, 1.5 किलोमीटर दाखवत आहे. तिकडं न जाता तुम्ही हा बोर्ड दिसेल तुम्हाला, या बोर्डपासून तुम्हाला लेफ्ट टाकायचा आहे. लेफ्ट टाकून कंटिन्यू सरळ सरळ जायचं आहे. तर हा रोड जातो फायनली. त्या बोर्डपासून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे लेफ्ट साईडला. इथून कंटिन्यू सरळ 2 किलोमीटरमध्ये जायचं आहे. म्हणजे तुम्हाला तिकडं धरणसुद्धा लागेल, पण ते बॅक साईडला आहे, त्याच्या पहिलेच तुम्हाला वॉटरफॉल लागेल. तर तुम्ही आंबाई वॉटरफॉलला आल्यावर तुम्हाला एक पार्किंग लागेल. त्या आजी जास्त काही नाही, थोडे 20-50 रुपये चार्जेस वगैरे घेतात, देऊन टाकायचे. कारण की त्यांचं पण पोट वगैरे भागतं त्याच्यावर. आणि गाडी वगैरे आता मध्ये पण अलाउड आहे सध्या, कारण की गर्दी नाही. त्यामुळे आजी म्हटलं तुम्ही गाडी वगैरे घेऊन जाऊ शकता मध्ये, पण सॅटर्डे संडे अलाउड नाही मध्ये. इथं लावावं लागतं, इथंच लावावं लागतं ना गाडी. मध्ये घेऊन जाऊ शकता का? हां ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्हाला गाडी मध्ये पण नेता येईल. आणि पाणी वगैरे तेवढं क्लिअर आहे सध्या, पाऊस वगैरे कंटिन्यू झालं आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे चांगलं आहे ना आजी. तर मित्रांनो, आपल्याला नुसता आंबाई वॉटरफॉल एक्सप्लोर नाही करायचं आहे, आपल्याला साधारण दुसऱ्या वॉटरफॉलला सुद्धा जायचं आहे. तो अजून साधारण 40 किलोमीटर लांब आहे. हा वॉटरफॉल तुम्हाला दाखवून वगैरे देणार आहे मी. पाणी वगैरे खूप मस्त आहे सध्या. तो बघून दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे. हिडन स्पॉट असणार आहे तो. खूप दिवस झाले लोकेशन वगैरे रिव्हील नाही केलं आहे, आणि सध्या भरपूर सारे लोकेशन आले तुमच्या भावाकडे. तुम्हाला लवकरात लवकर दाखवलं. पहिले आंबाई वॉटरफॉल बघून घ्या. छोटा आहे पण खूप मस्त आहे. भरपूर लोक येतात नाशिक मुंबईवरचे. तुम्ही पण बघा आणि या, आणि फक्त कचरा वगैरे नका करू. दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल. आणि इथं पार्किंग वगैरेसाठी एकदम स्वतंत्र जागा आहे. म्हणजे अशा ठिकाणी ते स्वतंत्रच असते जागा. इथं सध्या एकटाच आलेलो आहे मी, कोणीच नाही. विकेंडला गर्दी असते वॉटरफॉलला. पण भरपूर जणांना हा डाऊट आहे की अजून पाणी वगैरे जास्त असेल किंवा नसेल. त्यामुळे तो डाऊट तुमचा क्लिअर करण्यासाठी आलेलो आहे मी. ऑलरेडी येऊन गेलेलो आहे वॉटरफॉलला मी. तर चला बघू खाली जाऊन कसं आहे. अजून खाली पूर्ण जंगल आहे. असं एवढं भारी वाटतंय ना मित्रांनो इकडं. आणि पाण्याचा आवाजसुद्धा येतो, म्हणजे याच्याने अंदाज लागतो की भरपूर पाणी वॉटरफॉलला. हे बघा किती सर्व साईडने जंगल वगैरे. आवाज बघा. आणि एकदम बिगिनर ट्रॅक आहे, म्हणजे की एवढं अवघड पण नाही उतरायला. 5 ते 10 मिनटं लागतात उतरायला. तुम्हाला दाखवतो पहिले मी एकदम नॉर्मल व्ह्यू. हे बघा, इथून पाणी येते आता. आणि जो खालचा नजारा आहे ना, एवढा जबरदस्त आहे ना. नाशिकवरून फक्त 40 किलोमीटरच्या अंतरावर एवढा भारी वॉटरफॉल असेल वाटलं नव्हतं. आता मागच्या वेळेस 1 वर्षापूर्वी आम्ही येऊन गेलेलो इथं. खूप मस्त वॉटरफॉल आहे. जवळच्या जवळ तुम्हाला पण हा एक्सप्लोअर करायचा असेल ना, तर या लवकरात लवकर. पाऊस वगैरे नाही अजून सध्या. पाणी बघा ना, एक निळं पाणी दिसतंय डायरेक्ट. हे बघा. आता खाली जाऊ आपण. थोडा जास्त वेळ नाही घेणार आपण इथं, कारण की आपल्याला साधारण अजून एक हिडन वॉटरफॉल आहे, तो सुद्धा एक्सप्लोअर करायला जायचं आहे ना. तर लवकरात लवकर बघू, फोटोज वगैरे थोडे काढू आणि लगेच निघू. एवढं सुंदर प्लेस आहे ना. तर तुम्ही पण ह्या वॉटरफॉलला यायची प्लॅनिंग करत असाल ना, तर फक्त कचरा वगैरे नका करू. जरी तुम्ही जे स्वतःचं काय खाण्याचं वगैरे सामान घेऊन येत असाल ना, खा वगैरे व्यवस्थित, जेवण वगैरे करा, आणि स्वतः ते सामान सोबत घेऊन घरी जाऊन जा, डस्टबिनमध्ये टाका. आणि इच्छा तर खूप आहे माझी स्विमिंग वगैरे करण्याची, पण सोलो आल्यामुळं थोडी मी रिक्स वगैरे कमी घेतो. तुमच्यासाठी फक्त अशी लोकेशन घेऊन येतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला वगैरे, फ्रेंडला वगैरे तुम्ही अशा स्पॉटला घेऊन या. अजून दुसऱ्या स्पॉटलासुद्धा मला जायचं आहे. तर या स्पॉटला टाटा बाय बाय करून मी निघालो आता दुसऱ्या स्पॉटला. दुसरा स्पॉट तर याच्यावरून जबरदस्त आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम भारी स्पॉट आहे. आता हा स्पॉट लवकर मला इथून सोडावं लागेल, कारण की पुढं पण जायचं आहे मला. उशीर होईल जायला. एकटा चाललं आहे मी सोलो. खूप मस्त असतं ट्रॅकिंग वगैरे, वॉटरफॉल एक्सप्लोअर करणं, गडकिल्ले एक्सप्लोअर करणं. खूप समाधान वाटतं मनाला की आपल्या महाराष्ट्रात अशा काही गोष्टी आहे जे लोक एक्सप्लोअर करत नाही आणि आपण करतो. आणि लोकांना पण दाखवतं आहे, जेणेकरून लोक अशा ठिकाणी येतील आणि इथल्या गावकऱ्यांना रोजगार भेटेल. तुम्ही तर आजी बघितलं असेल, जे सॅटर्डे संडे ना जास्त क्राऊड असतो ना, तेव्हा असतात आजी. 50 ते 60 रुपये घेतात पार्किंगचे. पण असं जर नजारा बघायला भेटतो आहे ना, काय प्रॉब्लेम आहे 50-60 रुपये द्यायला. तर प्लीज मित्रांनो, कचरा वगैरे नका करू असं निसर्गामध्ये. तुमचा कचरा स्वतः कॅरी करत जा, घरी येऊन तुमच्या डस्टबिनमध्ये टाकत जा. कारण की या कचऱ्यामुळं खूप घाण होऊन जाते सर्व ठिकाणी. तर त्याची काळजी घ्या.
आणि नक्की आहे वॉटरफॉल एक्सप्लोअर करा. मस्त वॉटरफॉल आहे. बस चाललो आता फायनली वरती आलो आहे. लवकरात लवकर तो वॉटरफॉल वगैरे बघून तुम्हाला पण व्हिडिओज बघायचे असेल ना आपली तर इंस्टाला भटकंती विथ नितीन म्हणून माझी ID आहे. IDला फॉलो करा आणि भरपूर सारे वॉटरफॉलचे लोकेशन रिव्हीलसुद्धा केलेले आहे. बघा आणि एक्सप्लोअर करा.